राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याकडे ओएसडी म्हणून काम करणारा विजय कारंडेच्या पत्नीला मारहाण करण्यात आली असा आरोप खरं तर त्या पत्नीने केलेला आलेला आहे। त्या पत्नीचे जे वडील आहेत ते सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। नक्की काय प्रकार झालेला होता, हे कधीपासून होतंय, या संदर्भात तुम्हाला काही कल्पना होती का? बरं का, मुलीचं माझ्या लग्न झालेलं 12 वर्ष झालेत। 12 वर्षानंतर 2-3 वर्ष त्यांचा संसार म्हणजे चांगला चालला होता। तिथून पुढे त्यांनी काय केलं की मुलीला थोडासा त्रास द्यायला चालू केलं। तिचे सासू सासरा आणि दीर यांनी सगळ्यांनीच तिचे हॅरेसमेंट चालू केली। त्यानंतर असं सारखे तिचे पती त्याला हानमार करायचे सारखे, आणि पुढं त्याचं थोडं वर्तणूकच पार म्हणजे मानसिक संतुलनच त्याचं गेल्यासारखं असा प्रकार दिसायला लागला। आणि पुढं इकडे मंत्र्याचे पीए झाल्यानंतर त्याने तर पैशाच्या जोरावर आम्ही शेतकरी माणसं आहेत, आमची त्याने किंमतच ठेवली नाही की आम्हाला शिवीगाळ करणं, आमच्याकडून पैसे मागणं, गाडीला बंगल्याला। तरी काही पैसे साहेब मी जवळजवळ 15 लाख रुपये त्याला ह्या मुलीच्या याच्यासाठी दिलेले आहेत काय। आणि आमचं शेतकरी कुटुंब असं आपण कुठे येणार आहे। त्यानंतर मुलीची अजूनच पिळवणूक छेडवणूक, आणि त्या दिवशी तर इतकं मारहाण केले की अमानुष पद्धतीने कोणी बघू शकत नाही इतकी मारहाण केलेली त्याला। अशा पद्धतीने तर माझं सगळ्याला बरं, आता जी मारहाण करण्यात आली होती त्याचं कारण काय होतं? म्हणजे तुमच्या मुलीला पण मारहाण केली, तुमच्या नातवाला पण मारहाण केली, त्याचं कारण काय होतं नक्की? त्याचं कारण ते फोनचा पासवर्ड काहीतरी विचारला असं मला ते सांगितलं, आणि पासवर्ड न सांगण्यामुळे ते तर तसं तर पत्नी ह्या नात्याने त्याला पत्नी म्हणून कधी वागवलंच नाही, पत्नी म्हणून त्याला कधी वागवलंच नाही त्यांनी। पण कुठलाही व्यवहार पत्नीच्या नात्याने नवरा बायको जे प्रेम असतं हे प्रेम तो आता दाखवू शकत नव्हता। त्यामुळे आमच्या मुलीला पण थोडी शंका होती की याचे काहीतरी प्रस्ताव बाहेर काहीतरी संबंध असतील, त्याच्यामुळे ती वारंवार विचार करायची। पण त्याने ते पासवर्ड मोबाईल कधीच दाखवत नाही, त्याच्या याच्यावरच त्यांनी मुलीला मारहाण केली, भरपूर मारहाण केली। आणि त्याला पैशाचा इकडे मंत्र्याच्या याच्यात असल्यामुळे पैशाची त्याला मस्ती, आणि त्या मस्तीवर आम्हाला सुद्धा ते दम देतोय काय काही करा, माझं काय कोणी वाकडं करू शकत नाही। कुठे मंत्र्याकडे जा, नाही तर पुढे कुणाकडे जा, तुम्ही नाही तर पोलीस स्टेशनला जा। हो, अशा पद्धतीने आमची बऱ्याच वेळा हॅरेसमेंट त्यांनी केली। हो, बरं, आता तुमची मागणी काय आहे? आता समजा गुन्हा नोंद केलाय तुम्ही, आम्ही पोलीस स्टेशनला दिलेला आहे, तर आमची एवढीच मागणी आहे पोलीस स्टेशनला बी आणि सरकारला बी की हे असे प्रसंग कुणावर येऊ नये, आले तरी त्याला आम्हाला व्यवस्थित न्याय मिळावा, एवढीच आमची मागणी आहे। बरं, तुमच्या आणि जे आरोपी त्याला जामीन न मिळता अटक व्हायलाच पाहिजे, सजा त्याची त्याला मिळालीच पाहिजे, इतकं क्रूर कृत्य त्याने केलेलं आहे। खरं तर हे सर्व प्रकार घडत असताना याच्यापूर्वी तुमच्या मुलींनी या संदर्भातली काही तक्रार म्हणजे काही तुमच्याकडे व्यक्त केलेली होती का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे सर्व प्रकार घडत असताना तुम्ही म्हणतायत की मंत्री अतुल सावेकडे तो ओएसडी म्हणून काम करतोय, तर अतुल सावेंकडे हे प्रकार म्हणजे त्यांच्यापर्यंत काय तुम्ही माहिती यापूर्वी पोहोचवली होती का? नाही, काय व्हायचं आपल्याला तिथपर्यंत जाण्याची माहितीच नाही काही, तर आपण गेलो का जायचा काही प्रसंग झाला नाही। आणि यांची तक्रार झाली तरी गाव पातळीवर चांगले लोक येऊन मध्यस्थी करून, त्याला 2 मुलं आहेत, त्या मुलांचा इथं प्रपंच मुलांसाठी आपण त्याच्यावर कुठलीही कारवाई करू शकलो नाही। मग आपण जर काही केलं तर मुलांचं भवितव्य म्हणून आपण त्याचं काही केलंच नाही। आणि ती सगळं करताना याला फावलं की हे माणसं अडाणी माणसं ते काही करू शकत नाही, आमचं त्यांनी पुरं हे ओळखूनच त्याने हा कार्यक्रम मुलीला जीव मारण्याचा प्रयत्न त्याने केला होता। म्हणजे त्याचं कुठंतरी लफड्याशिवाय हे घटना होऊ शकत नाही। बरं, आता मग कारवाईसाठी तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये हे केलाय, गुन्हा जर दाखल केलाय, पण आता काय कडक कारवाई झाली पाहिजे तुमची मागणी? त्याला सजा झाली पाहिजे, ह्या घटनेला सजा झाली पाहिजे अशी आमचे हात जोडून शासनाला आणि पोलीस स्टेशनला विनंती आहे। माझ्या मुलीला अमानुष पद्धतीने छळ केला, त्याचबरोबर ती सातत्यानं आमच्याकडे पैशाची सुद्धा मागणी केली, आणि त्याची पूर्तता न झाल्यामुळं मुलीला आणि नातवाला अमानुष पद्धतीनं मारहाण केली। आता त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सध्या त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.